स्मरण झाली, बुद्धी झाली. हे जर मी केलं असतं ना डबल कामं, तर माहिती आहे तुम्हाला मम्मी लोक 30 वर्षापूर्वी म्हणजे तिथे कामाला जायची. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तर रेडी झाली आहे म्हणजे मी कुठेतरी चालली आहे. तर आपण चाललो आहोत, आपण म्हणजे मी आणि मम्मी आपण चाललो आहोत, म्हणजे मी चालली आहे गिरगावला देवीचं दर्शन घ्यायला. तर बघूया काय होतं तिकडे, आपण काय काय करतो. आणि मला एका ठिकाणी पण जायचं आहे, जोगेश्वरीला, पण माझ्याबरोबर जायला कोण नाही आहे. तर बघू कसं तरी काहीतरी मॅनेज करू आपण. स्टेशनला यायला आहे ना, मी ओलाने आली. तो ओलावाला एवढा स्पीडमध्ये चालत होता ना की मला भीती वाटत होती. त्याला सांगू की नको की काय करू. मग मी त्याला बोलली, भैया प्लीज थोडा धीरे चलाव ना. त्याच्यानंतर एवढा स्लो चालवत होता ना की माझी एक ट्रेन मिस झाली. तर मी आणि स्वतः पडली आणि मला बोलते अगं ये, स्वतः धडपडली. तर मी आणि मम्मी आता उतरलो चर्नी रोडला आणि हिला माहितीच नाही कुठून उतरायचं ते. बापरे, मी किती 28 वर्षांनी येते, 30 वर्ष. ऐसे कैसे चलेगा मम्मी. 30 इयर्स नंतर ती येते आहे ह्या देवीच्या दर्शनाला ना. तर इथे आहे ना मम्मीला, म्हणजे मम्मीचा नवस फेडायचा होता, तर आम्ही इथे आलो आहोत. बट मम्मी खूप 30 इयर्सनी आली आहे, तर तिला त्या कुठल्या गल्लीतून जायचं हे माहितीच नाही. आणि इकडची लोक आम्हाला थोडे हेल्प करत आहेत. पाय पडले आणि नशीब प्रसाद भेटला, कारण केवढी भूक लागलेली ना मला. सगळा प्रसाद खाल्ला, कारण की 3:30 वाजले ना. आता भूक तर मला लागणारच. 30 इयर्स नंतर मम्मीची स्मरण झाली, बुद्धी झाली. स्मरण झाली, बुद्धी झाली. मम्मीची स्मरणशक्ती गेली आहे, तिला गल्लीच समजत नाही आहे. आणि आम्ही इथे नुसती गल्ली फिरतोय. काय करायचं हिचं, बघू आता. काय आठवतंय का? थोडंसं ताण दे डोक्याला, समझ रहे हो आप? थोडंसं ताण. असं डोळे बंद कर आणि असं इमॅजिनेशन कर. अजून काय करणार, नो ऑप्शन. 30 वर्षांनी ही आली आहे नवस फेडायला, तर काय बोलायचं. अरे जमीन पर देखो हे भगवान, ये क्या हो रहा है. देवी प्लीज तुम्हीच आम्हाला भेटायला या. आता ही व्हिडिओ कॉल करून विचारते सगळ्यांना. एक मंडळ दिसतंय कसलं तरी. बघा ही कुठे आली, व्हिडिओ कॉलवर बोलत चाललंय काहीतरी चाललंय. तर मला भूक लागली आहे इथे. आता मी एक काम करते, आधी मम्मीला बोलते आधी आपण खायला जाऊया, मग आरामात सगळ्या देवींना शोधूया आपण. काय बोलू आता, पोटात कुरकुर कारकार कुरकुर होत आहे. आता ज्या काकी आधी आम्हाला हेल्प करत होत्या ना, तर त्या काकी आम्हाला परत इथे भेटल्या. ते बघा मम्मीशी बोलत आहेत. तर त्या काकी विचारत आहेत की भेटलं का तुम्हाला, तुम्ही मला सांगा. मी इथेच राहायची खूप आधीपासून, तर मी तुम्हाला सगळं ॲड्रेस सांगते. तर आता त्यांचं डिस्कशन चालू आहे. आता त्या बाबांना पण मम्मी विचारते, म्हणजे त्या बाबांनी ऐकलं आमचं सगळं कन्व्हर्सेशन. लोक ऐकत आहेत आणि आम्हाला हेल्प करत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत. आता मम्मीला आठवत पण नाही आहे ते. आता अजून एक बाबा आले. चालू आहे डिस्कशन. माझी मम्मी सगळ्यांच्या डोक्यांना त्रास देते आहे. हे बघा ह्या काकी आम्हाला हेल्प करतायत. हो, तर ह्या काकू अजून पण आहेत आमच्याबरोबर. अरे यार, मम्मी पण ना, खरंच मम्मी अजून इथं व्हिडिओ कॉलवरच चालू आहे. ही गल्ली का ती गल्ली. तर मम्मी बोलली की मी आहे ना 30 वर्षापूर्वी म्हणजे तिथे कामाला जायची. म्हणजे ऑफिसच्या समोरच ती देवी होती आणि तिकडे म्हणजे मम्मीने नवस मागितलेला. ठीक आहे, आता मम्मीला नाही आठवत आहे, तर आपल्याला तरी कुठे आठवतं. मला तर कालचं आठवत नाही, तिला 30 वर्षापूर्वीचं कसं आठवेल. आता जर मम्मीच्या जागी मी असती ना, तर मला काहीच आठवलं नसतं. काहीच म्हणजे काहीच नाही. मला कालचंच आठवत नाही, परवाचं तर ब्लँक. 30 वर्षापूर्वीचं तर भाय, तोपर्यंत तर स्मरणशक्ती साफ गेलेली असणार. तरी पण मी मम्मीसमोर नाटक करते की तू कामाला कुठे जायची, तुला माहिती नाही, तो रोड तुला ओळखीचा वाटत नाही आहे. तर मम्मीला आठवेपर्यंत मला जिथे जिथे देवी दिसते तिथे मी जाऊन दर्शन घेते. तिला आठवू दे, आठवत बसू दे.
पळत बाहेर गेली. फायनली डोक्याला ताण दिल्यानंतर मम्मीला आठवलं ते मंदिर. हे बघा, हे मंदिर मम्मीला दिसलं. म्हणजे आम्ही इथून आधी गेलेलो, बट तर तो जो ज्याने आता हाय केला ना, तो पण मगाचपासून आमच्या पाठी मम्मीच्या स्मरणशक्तीला ताण द्यायला लावत होता. तर देवी बोलली की जाऊ दे, हा दोघी खूप शोधतायत मला. तर माझ्या मम्मीला सद्बुद्धी देते आणि भेटली. जिथे भेटेल तिथे ही बाई शॉपिंग करते. चांगलं वाटतंय सगळं, काय पण घे. शेवटी ती बाई गेली त्या शोरूम मध्ये आणि तिने एक ड्रेस घेतला. बघा आतमध्ये चाललंय तिचं. मी बाहेर आली, मला विचारलं तुला काय पाहिजे, मुली नको, एवढे ड्रेस आहेत ते तर घालतच नाही, तसेच घरी पडून आहेत. तर तुम्ही बघितलंच असाल की ट्रेनमध्ये किती चॉंचॉ चालू होती. मी विचार केला ट्रेनमध्ये मी ब्लॉग एंड करीन, बट असं पॉसिबल नाही झालं, कारण की भांडणं. मी चर्चगेटला बसलेली, भाईंदरपर्यंत कंटिन्यू भांडत होते. डोकं फाटायची वेळ आलेली फक्त. व्हॉट एव्हर, सोडा. तर कसं वाटला तुम्हाला व्लॉग? आणि मम्मीची नाही म्हणजे मी पण विसरली असती, मला कालचंच आठवत नाही, तर 30 वर्षापूर्वीचं काय बोलू यार, जाऊ दे. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.